नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय तुमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये रुचिरामध्ये। तर आजच्या ज्या रेसिपी आहेत म्हणजे त्या आपण स्पेशल अशा स्वीट डिशेस आहेत, त्याबरोबर एक वेगळी अशी मजेदार अशी भाजी बनवणार आहोत। स्वीट डिश म्हटली की कसं तोंडाला आपल्या नक्कीच लगेच एक लाल टपकते की कधी आपण स्वीट खाणार। तर असे हे स्वीट बनतात, बऱ्याचशा कॅलरीज वगैरे त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, पण त्या स्वीट बरोबर समजा बरेचसे फायबर्स मिळाले तर काय हरकत आहे। तर असातलाच एक प्रकार आहे, थोडा वेगळा आहे, थोडा इनोव्हेटिव्ह आहे। आपण बनवतो आहोत भोपळ्या मिरचीचे मोदक। तर साहित्य अगदी सोपं आहे, तुम्हाला ऐकून जरा आश्चर्य वाटलं असेल, भोपळ्या मिरचीचे मोदक कसे बनवणार, तर म्हणजे असं गोंधळून जाऊ नका। साहित्यामध्ये आपण घेतला आहे भोपळा, रेग्युलर भोपळा आपण जो सांबारसाठी वापरतो येलो कलरचा तोच आहे। नंतर भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे। पीठ घेतले दोन प्रकारचे, एक आहे जे आपण रेग्युलर मैदा वापरतो तो आहे, आणि दुसरं गव्हाचं पीठ, साखर आहे त्याबरोबर, आणि नक्कीच बटर घेतलं आहे। बटर हा नक्कीच, किंवा बटर नसेल तुमच्या घरी तर तुम्ही साजूक तूप असेल ते देखील चालेल। जर अजून कॅलरी त्यातल्या कट डाऊन करायच्या आहेत तर तुम्ही तेलामध्ये देखील बनवू शकता, पण बटर आणि तुपामध्ये जी या गोष्टीची मजा येईल ती तेवढी तेलामध्ये येणार नाही। तर मजा घेण्यासाठी नक्कीच आता पुढची कृती सुरुवात करावी लागेल आपल्याला। तर सुरू करूया आपल्या पहिल्या रेसिपीलाच, म्हणजेच भोपळ्या मिरचीच्या मोदकाला। गॅस पहिला सर्वप्रथम चालू करून घेतोय मी। तर गॅस ऑन करून घेतलाय, अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे, कारण का सर्वप्रथम आपण एक स्पून घेऊया, थोडं त्यातलं बटर पॅनमध्ये जाऊ दे। बटर चांगलं मेल्ट होऊ दे। सर्वप्रथम ही जी भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आपण ती टाकूया पॅनमध्ये। थोडा गॅस वाढवायचा, गॅस वाढवून थोडं त्याच्यावरती परतून घ्यायचं आहे, कारण मिरचीने पाणी सोडलं नाही पाहिजे, हा त्यामागचा आपला उद्देश आहे। अशा प्रकारे मिरची परतून घेऊया। तर मिरची आपली चांगली परतून झालेली आहे, आणि मिरची जाऊ दे सरळ एका वाटीमध्ये। आता सेम पॅनमध्ये, त्याच पॅनमध्ये आपल्याला भोपळा घ्यायचा आहे, आणि मैदा बरोबर त्यातले फायबर्स अजून वाढवण्यासाठी एक चमचा साधारण आपण गव्हाचं पीठ टाकलंय, 1-1.5 चमचा जसं तुम्हाला आवडेल तसं। जो मावाचा प्रकार असतो, आणि आजकाल बघा मावा आपण आणायला जातो आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भीती वाटते की मावा कसा घ्यायचा, तो चांगला असेल की नाही, त्याने काही त्रास तर होणार नाही। मग ही भीती इथून घालवण्यासाठी मी अशा प्रकारचा होममेड मावा तयार करतोय। नक्कीच माव्याची तेवढी टेस्ट नाही ना, पण जी काही येईल ती अप्रतिम असेल। तर त्याला चांगलं भाजून घेतलं पाहिजे, पण मुळात त्याची चव कधी येणार, ज्यावेळेला तुम्ही हे चांगलं खरपूस बटरमध्ये किंवा साजूक तुपामध्ये भाजून घ्याल तेव्हा। आणि हे कणीदार झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही पाहू शकता याचं जे टेक्स्चर आहे याला सँडी टेक्स्चर म्हणतात। म्हणजे आपण रवा वगैरे भाजतो त्यामध्ये कसं तुपामध्ये भाजल्यानंतर एक सँडी टेक्स्चर येतं, तर त्या प्रकारचं असं कणीदार त्याला टेक्स्चर आलं पाहिजे। मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे ते। रंग देखील बघा, त्याला आपण मैदा टाकलेला, पण गव्हाचं पीठ टाकलेलं, तर रंग त्याला चांगला असा ब्राउनिश येतोय। तर साधारण या प्रकारे ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे होती ती झाली आहे। तर गॅस बंद करून घेतलाय आपण, आणि हे मिक्सर आता एका वाटीमध्ये घेतलंय। पुढची कृती काय, हे जे भोपळ्याचे आपण कापून घेतलेली आणि रोस्ट करून त्याला चांगला स्टीम करून नंतर थंड होत ठेवलेली, ती आता प्युरे करून घ्यायची आहेत आपल्याला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये
काढून घेतोय मी. एकदम फाईन प्युरे करायचे अगदी. तर छान अशी फाईन प्युरे तयार झालेली आहे. काढून घेतो. गॅस ऑन केलाय मी परत पुन्हा. ही प्युरे जी झाली ती प्युरे थोडंसं एकजीव होण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडं मी पाणी टाकून घेणार आहे. चांगलं पल्पी त्याला टेक्स्चर आलेलं आहे. गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे, हाय फ्लेम ठेवायचं नाही. त्यामध्ये नंतर आपण साखर ॲड करायची आहे. जास्त साखर या स्वीट डिशला लागणार नाही, कारण का माहिती आहे, भोपळ्याचा सुद्धा एक स्वतःचा असा गोडवा आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. नॉर्मली कसं बऱ्याचशा मिठाई आपण ज्या खातो त्या मिठाई आपण खातो त्यावेळेला बरेचसे प्रोटीन्स आहेत त्यामध्ये, त्यामुळे एकदम आपल्याला हेवी वाटतं ते खाल्ल्यानंतर. पचायला देखील कधी कधी जड असतात, जास्त खाऊ शकत नाही. तशी शिमला मिरची आपण घेतली आहे त्यामध्ये, तर ती शिमला मिरची ॲड करतोय मी. तर शिमला मिरची टाकून एक साधारण त्याला मिक्स झालं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि जास्त कुक नाही करायचं, कारण शिमला मिरचीचा पूर्ण स्वाद त्या भोपळ्याच्या पल्पमध्ये उतरला नाही पाहिजे. तर साधारण आता कुक झालेलं आहे. गॅस बंद करून घेतोय मी. पुढची कृती म्हणजे आपण हे जे मिक्सर बनवलं होतं ते कणीदार मिक्सर यामध्ये मिक्स करतो मी. चमचा घेतो त्यासाठी. ते मिक्सर चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेण्यासाठी तुम्ही थोडं दूध देखील वापरू शकता. आता आपण थोडं पाणी टाकलं तरी हरकत नाही. आणि अशा प्रकारे त्या मिक्सरला एकत्र करून घ्यायचं. वाटलं तर जायफळ पावडर किंवा थोडी वेलची पावडर टाकली तरी देखील एकदम मस्त त्याचा हे येतो. पण आता मुद्दामून यामध्ये टाकत नाही आहे, कारण का माहिती आहे, कारण हे खरंच भोपळा आणि मिरचीचं बनवलं आहे हे समजायला पाहिजे. मित्र, मिक्सर रेडी झाला आहे आणि थोडं त्याला वेलचीचा टच द्यायचा. तर वेलची टाकून घेतली, वेलची पावडर टाकून घेतल्यानंतर याला चांगलं अशा प्रकारे मिक्स करून घेतलं. आता याचे मोदकच असं नाही, तुम्हाला वाटलं तर लाडू देखील बनवू शकता. जे तुम्हाला वाटेल, जो आकार तुम्हाला त्याला द्यावासा वाटेल तसा करू शकता. तर मोदकाचा असा साचा घेतला आहे मी. हाताला थोडं बटर लावून घेतो आहे, कारण ते मिक्सर चिकटू नये म्हणून. परत त्या मोदकाच्या साच्याला देखील थोडं बटर लावून घेतलं. याला असे गोळे बनवायचे छानसे, ते ठेवायचे असे. मोदक हे सगळ्यांनाच आवडतात, लहान मोठ्यांना. म्हणजे त्यामध्ये कोणता असा वयोगट नसतो की याच वयोगटातल्या व्यक्तीला मोदक आवडतील. तर हे सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आहे, महाराष्ट्रात सगळीकडे बनतो. तर काहीसा हा वेगळा प्रकार मोदकाचा जो आपण बनवला आहे भोपळा आणि मिरचीचा. कारण का स्वीट तर आहे, त्यामध्ये प्रोटीन्स आहेत. दुसरी गोष्ट, प्रोटीन्स बरोबर बरेचसे फायबर्स आहेत. आणि जरी प्रोटीन जास्त झालं तरी हे फायबर त्या प्रोटीन्सला कट डाऊन करेल, तुमच्या शरीराचा एक उत्तम असा समतोल राखेल. तर मोदक दाबून घ्यायचा, असं चांगला प्रेस करून घेतला. प्रेस करून झाल्यानंतर असाच्या ओपन करायचा आहे. अशा प्रकारे एक पहिला मोदक आपला तयार झाला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा बोलतोय, पण बघा ना, गणपती बाप्पांनी
त्यांना हा आवडतो, हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. सणावाराच्या वेळेला बनणारे जे पदार्थ आहेत ते नक्कीच त्यावेळेला त्याचा जो आनंद असतो तो खाण्याचा अप्रतिम असतो, मजा येते जमाल. मला तर नेहमीच आवडतं, म्हणजे असं काही रिझन नाही की मी याच सीझनमध्ये मोदक खातो वगैरे, वर्षभर देखील खायला काही हरकत नाही. छानपैकी असं ठेवून घेऊया मधोमध. तर प्रेक्षक तयार आहेत तुमच्यासाठी स्पेशल असे भोपळ्या मिरचीचे मोदक. लाडू देखील बनवणार आणि हे लाडू देखील बऱ्याचशा हाय कॅलरीज असतात त्यामध्ये आणि खायला सगळ्यांनाच आवडतात. तर यामध्येच थोडा बॅलन्स ठेवून आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे पदार्थ देखील वापरून आपण कसे लाडू बनवू शकतो पाहूया. त्या रेसिपीचं नाव आहे नाचणीचे लाडू. अगदी सोपं साहित्य आहे. मी नक्कीच नाचणीचं लाडू म्हणजे नाचणी घेतली आहे, त्यासाठी नाचणीचं पीठ, वेलची पावडर आहे, गव्हाचं पीठ आहे, साखर घेतली आहे. पण साखर देखील एवढी वापरणार नाही, अगदी मोजक्या प्रमाणात वापरायचं आहे, कारण आपण त्याला गोडवा देण्यासाठी खजूर वापरला आहे. आणि नक्कीच हे सगळे पदार्थ एकत्र आणण्यासाठी त्यावरती तुपाचा किंवा बटरचा मारा असलाच पाहिजे. तर बटर घेतला आहे. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पॅन गरम करतोय मी. पॅन आपलं चांगलं गरम झालं आहे. तर सर्वप्रथम मी काय करतोय, हे जे गव्हाचं पीठ घेतलंय चांगलं भाजून घ्यायचं आहे ते. आणि नाचणी म्हणजे कसं, तर थोडं ब्राउनिश रंगाची असते आणि जेव्हा तेव्हा नाचणीचे तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ किंवा स्वीट डिश बनवाल तर ते थोडंफार चॉकलेटसारखंच दिसतं. म्हणजे लहान मुलांना देखील तुम्ही अट्रॅक्ट करू शकता अशा प्रकारे नाचणीचे पदार्थ बनवून. तर हा गव्हाचं पीठ जे आपण घेतलं चांगलं खरपूस भाजलं गेलं आहे, त्यामध्ये आता नाचणी जाऊ दे. नुसतं स्वीटच नाही, नाचणीचा बऱ्याच प्रकारे चांगला वापर करता येईल. तुम्ही नाचणीचं ब्रेडमध्ये देखील वापरू शकता. तर हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडा मंद आचेवर घ्यायचा गॅस. म्हणजे हे भाजत असतानाच त्यामध्ये मी वेलची पावडर वापरतोय, पिंच ऑफ वेलची पावडर. जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळ देखील वापरलं तरी चालेल. चांगली अशी खरपूस नाचणी आणि गव्हाचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर असे हे बारीक केलेले खजूर आपण रेडी ठेवलेत. थोडं बटर, जर तुम्हाला बटर नसेल वापरायचं तर नक्कीच तुम्ही तेल वापरू शकता. बटर टाकून आणि साखर. तर खजुराचा स्वतःचा असा एक चांगला गोड स्वाद आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी साखर वापरतोय. थोडी साखर सेव्ह करतो म्हणजे कॅलरी सेव्ह होतील. तर चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे, चांगलं त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. साखर मेल्ट झाली पाहिजे. तर चांगलं असं मिक्सर आपलं लाडवाचं भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. गॅस बंद करून घ्यायचा. एक बाउलमध्ये काढून घेतो हे सगळं. तर हे मिक्सर आपण काढून घेतलं आहे आणि थोडं थंड होऊ दे, कारण तुम्हाला देखील माहिती असेल की गरम गरम लाडू वळणं हे स्किल नाही, त्यामध्ये पेशन्स पण हवे, कारण चटके बसतात. पण लाडू खाताना मजा येते, तर थोडे चटके सहन करावे लागणार आहेत मला देखील. तर हे प्लेटमध्ये, या प्लेटमध्ये आपण हे लाडू करून घेणार आहोत. ते बाउलमधलं मिक्सर आपण एका पसरट अशा प्लेटमध्ये काढून घेतलं, कारण जेणेकरून ते लवकर थंड होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ते लाडू वळता येतील. तर घरी अशा आयते रेडीमेड लाडू खाताना बरंच मजा वाटते ना, पण कसं आहे, जे आपली आई किती मेहनत घेते ते लाडू वळण्यासाठी, हे आपल्याला लाडू स्वतः जेव्हा वळाल तेव्हा कळतं. ते गोड लाडू खाताना कधी हे आपल्या लक्षात येत नाही. तर अशा प्रकारे पहिला लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे आपले हे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत. अशा प्रकारे त्याला मध्ये प्लेटमध्ये सजवतो.
तर प्रेक्षक हो, तयार आहेत तुमच्यासाठी स्पेशल असे नाचणीचे लाडू. प्रेक्षक हो, कसं आहे, सगळ्यांनाच भाज्या आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात असं देखील नाही. तर म्हणजे म्हणता येईल ना की मला ही भाजी आवडते, किंवा एखादा दुसरा आपला मित्र किंवा घरातला फॅमिली मेंबर असं बोलतात की ही भाजी आवडत नाही. पण आज बनवतो आहोत आपण मिक्स भाजी. त्यामध्ये एक मेळ घातला आहे की आवडत्या आणि नावडत्या या दोन्ही भाज्या आपल्याला एकत्र करून मजा घ्यायची आहे त्याची. तर बटाटा मला खूप आवडतो, गाजर भाजीमध्ये आवडत नाही पण त्याचा जर हलवा असेल तर नक्की मला आवडतो, भोपळी मिरची, त्याबरोबर कांदा घेतला आहे, मूग डाळ घेतली आहे, मुगाची डाळ जी आपण घेतली आहे ती रोस्टेड आहे, आणि जिरं, लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलं आहे, आणि हे सगळं थोडंसं खरपूस भाजण्यासाठी बटर. तर सुरुवात करूया. अगदी सोपी रेसिपी आहे. पॅन तर नंतर गरम करू आपण, पण तो प्रथम त्यापूर्वी आपल्याला थोडी कटिंग करून घ्यावी लागेल. आणि हे जे बटाटे आहेत धुवून घेतलेत चांगले. साल मी त्याचं पील आउट नाही करणार आहे, ते अख्खेच ठेवणार आहे, पण ते बारीक चकत्या काढून घ्यायचे आहेत मला. हे झटपट पण झाली पाहिजे ही भाजी, हे देखील महत्त्वाचं आहे. तर वेळ जास्त नाही लागला पाहिजे. बटाटा असा कापून घेतला, त्याचबरोबर गाजर, भोपळी मिरची ती देखील अशा प्रकारे लेंथ वाईज उभी आपल्याला चिरून घ्यायची आहे. कांदा, आणि झटपट बनते ही भाजी, जास्त वेळ नाही लागत त्याला. पण झटपट जरी असली तरी त्यातला फ्लेवर हा मजेदार आहे. जेवण बनवताना हे एक महत्त्वाचं असतं की एखादा पदार्थ किंवा एखादा इन्ग्रेडियंट जो आपण वापरतो तर त्याचा नॅचरल फ्लेवर त्यावर इंटॅक्ट राहायला पाहिजे, त्याची मजा घेता आली पाहिजे. जसं काही वेळेला असं होतं की आपल्याला कळत देखील नाही की काय खाल्लं होतं, तर असं व्हायला नको. हे जे कांदे आहेत ते परत उभे आणि थोडे जाडसरच असे चिरून घेतलेत मी. तर प्रेक्षको, अशा प्रकारे आपण बटाटा, गाजर, भोपळी मिरची आणि कांदा कापून घेतलाय, उभा असा चिरून घेतलेला आहे. गॅस ऑन करूया. गॅस ऑन करून घेतला. थोडं पॅन गरम होऊ दे. पॅन गरम झाल्यानंतर अगदी किंचितसं त्यामध्ये बटर किंवा तूप वापरू शकता तुम्ही आवडीप्रमाणे. तर इथे मी बटर वापरतोय, आणि या बटरमध्ये आपण सर्वप्रथम हा जो बटाटा घेतलाय छान असा बटाट्याला रंग आलाय, पाहू शकता तुम्ही. त्यावेळेला मी त्यामध्ये गाजर टाकून घेतोय. एक वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, थोडी हेल्थ कॉन्शियस पण आहे. जर बटर नसेल वापरायचं तर लो फॅट बटर देखील मिळतं आता मार्केटमध्ये, अवेलेबल आहे. मार्जरीन पण आहेत काही प्रकार, जसे व्हेजिटेबल फॅट म्हटलं जातं, ते वापरू शकता. भोपळी मिरची जी उभी चिरलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. ही टाकली जेव्हा आपण थोडी तडकेल त्यावेळेला हा जो कांदा उभा आपण करून घेतलेला तो कांदा ओपन करून टाकायचा. नुसती भाजी म्हणून नाही,
हे एखादं सॅलड म्हणून देखील तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता ॲज इट इज असंच. त्यानंतर यामध्ये मी जिरं टाकून घेतोय आता या स्टेजला. तुमच्या आवडीनुसार, मला थोडं जिरं आवडतं जास्त आणि जिरं जास्त टाकलं आहे. त्याबरोबरच लाल तिखट, हे लाल तिखट टाकून घेतोय त्यामध्ये. मीठ, हे टाकल्यानंतर चांगली टॉस करून घ्यायची ती भाजी. थोडं हलकं सगळे फ्लेवर एकजीव होण्यासाठी. पाणी टाकलंय त्यामध्ये. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण एकजीव करून घेतलं त्याला आणि त्यानंतर मंद आचेवर ठेवायचं आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे झाकण. साधारण 2 मिनिटं, 2 मिनिटात ही भाजी शिजून येईल. तर प्रेक्षक साधारण 2 मिनिटं झालेली आहे. छान असं त्याला एक वाफ बसलेली आहे छान अशी. गॅस स्लो करून घ्यायचा आहे मंद आचेवरती. आणि ही रोस्टेड जी मूगडाळ आहे ती मूगडाळ या भाजीमध्ये स्पेशली टाकून घेतो. टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्या डाळीबरोबर चांगलं मिक्स करायचं आहे त्याला. तर भाजी चांगली मिक्स करून घेतली आहे. अजून थोडं मीठ लागेल त्यामध्ये, मीठ टाकून घेऊया. गॅस बंद केला. याच्या एका कढईमध्ये आपण ती प्रेझेंट करणार आहोत. जसं तुम्हाला बोललो मी की फक्त भाजीच म्हणून नाही तर एक सॅलड म्हणून देखील ही तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारची ही भाजी आहे. तर प्रेक्षक तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी मिक्स भाजी. तर प्रेक्षक अशाच मस्त धमाल रंगबिरंगी आणि चवदार अशा रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत बाय.